आज मी तुम्हाला इथे आहे ना सोललेल्या वालाची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे आहे ना कडवे वाल घेतले आहेत. हे भिजलेले वाल आहेत आणि आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत. थोडे मोड आलेले आहेत. आता हे सर्व असे सोलून घेतले आहेत वाल. आता भाजी बनवण्यासाठी पहिलं मी तेल घेते. त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा, थोडासा बारीक करायचा. बारीक चिरलेला कांदा घालायचा फोडणीला. चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो चांगला थोडा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, लाल मसाला आणि थोडं परतून घ्यायचं आहे. जळू नये ना मसाला, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला मसाला जळणार नाही. मसाला तेलामध्ये भाजत आला ना की त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. हे कांदा, खोबरं, आलं, लसूण याचं वाटण आहे. हे मी पहिलं तुम्हाला दाखवलेलं आहे वाटण. ते आपल्याला आता असं चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण पहिलं आहे ना 5 मिनटं तरी असं चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर सोललेले वाल घालायचे, मिक्स करायचं आणि लागेल तेवढं आता आपल्याला आहे ना पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालूनच वाल आपल्याला शिजवायचे आहेत. हे कडवे वाल आहेत तर थोडे शिजायला टाईम लागेल. चवीनुसार आता मीठ घालायचं आणि मिक्स करून आहे ना झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता पहिले वाल आता दाबून बघायचं हाताने शिजले आहेत काय. तर भाजी आहे ना एवढी ओलीच ठेवायची अशी. तर वाटप असल्यामुळे थोडी थोडी नंतर सुकत जाते. नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा. आता आपली भाजी तयार झाली आहे. फक्त कडवे वाल असल्यामुळे चांगली शिजवून घ्यायची.